हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी दोडक्याची भाजी करणार आहे, म्हणजे तुरईची भाजी करणार आहे। अगदी साधी सोपी। मग प्रथम पहिला मी त्याच्यावरचं साल काढून घेतलेलं आहे आणि धुवून पण घेतलेलं आहे। साल काढल्यानंतर अनाईतीने चिरून घेत आहे। बारीक बारीक जेवढं तुम्ही चिरचिला तेवढं झटपट तुमची म्हणजे दोडका पण लगेच शिजून जाईल आणि झटपट एक 10 मिनिटात तुमची दोडक्याची भाजी तयार होतील चमचमीत। चला तर मग आता मी दोडका चिरून घेत आहे बारीक बारीक इळतीनं, आणि चिरून माझं झालेलं आहे हे बघा। आणि चला मग चिरल्यानंतर आणि परत आपण धुवून घेऊया। हे बघा, जाळीत घातलेलं आहे आणि स्वच्छ आता धुवून घेत आहे मी। स्वच्छ धुवून झाल्यानंतर मग आता मी गॅसवर काय करते, गॅस चालू करते आणि आता मी कढई ठेवते गॅसवर। चला तर मग आता कढई जरा गरम झालेली आहे। मग आता 1 चमचा तेल घालत आहे। जितकं आवश्यकता लागते तितकं तुम्ही तेल 1 ते 2 चमचे घालू शकताय। मीने 1 चमचा घातले आणि लसूणचे 4 कुड्या घातलेला आहे। कांदा पण घातलेला आहे चव लागण्यासाठी। अगदी सुकी भाजी चमचमीत मी बनवणार आहे साध्या सोप्या रेसिपीने। आणि खालीवर चांगलं तांबूस कलर येईपर्यंत चांगलं भाजून घ्या लसणाला आणि कांद्याला। चला तर मग भाजून झालेला आहे। आता मी दोडका घालत आहे। दोडका पण आपण कांद्यामध्ये आणि लसणामध्ये चांगलं भाजून घ्यायचं। खालीवर चांगलं ब्राऊन कलर आल्यानंतरच मगच आपण जे का असेल तर आपण मसाला घालून घ्यायचं। दोडक्याला चांगलं आता एक 3 ते 4 मिनिटं चांगलं खालीवर परतून घ्या। खालीवर चांगलं परतल्यानंतर हे बघा खालीवर चांगलं परतून घ्या। चला तर मग प्रथम पहिला मी काय घेतलेला आहे, हळद घेतलेला आहे 1 चमचा, मीठ चवीनुसार घेतलेला आहे, शेंगदाण्याचं कूट घालत आहे 1 ते 2 चमचे मी, खोबरं किसलेलं घाला, असेल तर घाला किंवा नसेल तर चालेल। आता खालीवर चांगलं परतून घ्या। प्रथम चटणी घालायचं नाही, कारण की चटणी तुम्ही पहिला घालतीला तर तुम्हाला ठसका लागू शकतोय, म्हणून नंतरनं चटणी लास्टला घालायचं। चला तर मग आता मग सगळं साहित्य झालेलं आहे। आता चटणी लास्ट राहिलेली आहे, ते मी आता 1 चमचा मी घालून घेते। हे बघा खालीवर चांगलं परतून घ्या। आणि आता अर्धा ग्लास पाणी घालून घ्या आणि आता बारीक गॅस करून चांगल्यापैकी दोडक्याच्या भाजीला शिजवायला बारीक करून गॅस करून ठेवा। हे बघा, आणि वरनं कोथिंबीर घालून घ्या। अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दोडक्याची भाजी बनवून दाखवत आहे। काहीच अवघड नाही आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खूप सोपं आहे ही भाजी दोडक्याची सुक्की। चला तर मग असा दोडक्याची भाजी शिजत आलेली आहे। हे बघा कट पण आलेला आहे छानपैकी। कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। असंच माझं व्हिडिओ बघत जावा, जास्त सोपं असतं, काही अवघड नाही। बाय।